जिल्ह्यातल्या डिजिटल मीडियाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या जिल्हाभरामध्ये आपण बैठका घेतल्या। सगळ्यांशी वैयक्तिक जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर मी पहिल्यांदी भेट घेतोय, सगळ्यांचा परिचय करून घेतो। प्रत्येक जण नेमकं कोणत्या युनिटचं काम करतो तेही आपण समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो। आज अंबाजोगाई या ठिकाणी आपण अंबाजोगाई आणि परळी या दोन तालुक्यातल्या डिजिटल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांना एकत्रित आपण बोलवले, त्यांच्याशी आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। परंतु या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आणि डिजिटल मीडियाला नेहमी सहकार्य करणारे उद्योगपती आदरणीय NT शिंदे साहेब, त्यासोबतच माझ्यासोबत आलेले बीड जिल्हा नगर परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आणि कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन असलेले आदरणीय एकनाथ आप्पा लाड, या अंबाजोगाई तालुक्याचे डिजिटल मीडियाचे तालुका अध्यक्ष आदरणीय अभिजितजी लोमटेजी, परळी तालुक्याचे डिजिटल मीडियाचे तालुका अध्यक्ष आमचे मित्र ढाकणेजी, कार्यक्रमाला उपस्थित आवर्जून असलेले आदरणीय ॲडव्होकेट कांबळेजी, सर्व सन्माननीय पदाधिकारी, आपले डिजिटल मीडियाचे आमचे ज्येष्ठ पदाधिकारी मार्गदर्शक आदरणीय शेख साहेब, ज्यांनी या कार्यक्रमामध्ये सुरुवातीलाच सुमधुर आवाजामध्ये गीत सादर केले आणि आपल्या सगळ्यांना खरोखर या निसर्गाचा, पावसाचा आणि ग्रामीण शहरी भागाचा जो काही जोड घालण्याचा प्रयत्न केला, असे आता होते ते गायक जोशी सर आणि दुसरे वेगवेगळ्या क्षेत्रात असलेले वांगेकर साहेब, ज्यांनी आज रेकॉर्ड केलाय। जवळपास 10,000 गाणे त्यांनी अपलोड केले। ही काही साधी गोष्ट नाही, मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो। आणि महत्वाचा भाग, आज आपल्या अंबाजोगाई डिजिटल मीडिया परिषदेचे तालुक्याचे कार्याध्यक्ष आदरणीय सतीशजी मोरे सर यांचा वाढदिवस आहे। त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने मी पुनश्च एकदा मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। ते दीर्घायुषी राहावेत असं शिंदे साहेबांनी त्यांना शुभेच्छा दिल्या, परंतु ते सुखी, समाधानी, आनंदी आणि निरोगी दीर्घायुषी राहावेत अशा सदिच्छा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना या ठिकाणी देतो। तर म्हणजे बैठक घ्यायची, पदाधिकाऱ्यांशी बोलायचं, डिजिटल मीडियाचं काम कसं करायचं, कशा पद्धतीनं करायचं याविषयी चर्चा करायची। परंतु कांबळे साहेब असतील, शिंदे साहेब असतील, यांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि थेट चौथ्या स्तंभावरच भाव घातला। कारण काय होतंय, प्रत्येकाला चौथा स्तंभ माहिती शिंदे साहेब, पहिला, दुसरा, तिसरा कोणी विचारत नाही, कोणी सांगतही नाही। विषय असे की चौथ्या स्तंभाचं काम आहे 3 स्तंभावर लक्ष देणं आणि ज्या 4 स्तंभावर सगळी लोकशाही जिवंत आहे त्यांना आधार देणं। आमच्यात लक्षात येत नाही की पहिले 3 स्तंभ नेमकं काय करतात, ज्यांच्यावर या राज्याची, या देशाची, या जनतेची जबाबदारी आहे, ती माणसं नेमकं काय करतात हा आमच्या समोरचा प्रश्न आहे। आणि म्हणून आमची भूमिका कदाचित काही लोकांना संशयास्पद वाटते, परंतु पत्रकार जसं सगळेच राज्यकर्ते सारखे नसतात, सगळेच उद्योगपती सारखे नसतात, सगळे डॉक्टर सारखे नसतात, सगळ्या क्षेत्रातले सगळे लोक सारखे नसतात, तसे सगळ्या पत्रकारांमध्ये सगळे पत्रकार सारखे नसतात। अनेक पत्रकार आहेत या ठिकाणी उपस्थित करतात। आज प्रश्न असा आहे की पत्रकारांची भूमिका ही विरोधकाची असावी, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असावी, सत्ताधाऱ्यांनी चांगलं काम केलं तर त्याचं प्रोत्साहन द्यायला सुद्धा असावे, परंतु जनसामान्यांचे जे प्रश्न आहेत खऱ्या अर्थाने त्यांचा आवाज होण्याचं काम हे पत्रकारांचं आहे। पण गेल्या 10 वर्षापासून आणि विशेषतः या 5 वर्षामध्ये नेमका विरोधक कोण आणि सत्ताधारी कोण हेच आमच्या चौथ्या स्तंभाला समजणार झालं। ज्यांची विरोधक कोण आम्ही बाजू घेतो, जे सत्ताधारी म्हणून त्यांच्या विरोधात बोलतो, आज ते विरोधक सत्ताधारी होऊन बसतायत आणि जे सत्तेत आहेत ते त्यांचे मित्र होऊन बसतायत। ज्यांना भ्रष्ट आम्ही म्हणतो, भ्रष्टाचाराचे आरोप ज्यांच्यावर केले जातात त्यांची बातमी आम्ही करतो, जो भ्रष्टाचाराचे आरोप करतो, पुरावे देतो, त्याला आम्ही आमच्या माध्यमांच्या समोर उभा करतो आणि आम्ही ज्यावेळेस माध्यमांना बातम्या देतो सगळी जनता ते पाहते आणि ज्या माणसाची बदनामी करायची ती बदनामी आमच्या माध्यमातून होऊन जाते आणि जो आरोप करतो तो त्याच्या मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये जर जाऊन बसत असेल तर भूमिका कुणाची चुकते हा प्रश्न सुद्धा सगळ्यांनी आपल्या मनाला सुद्धा विचारणं अत्यंत गरजेचं आहे। अनेक प्रश्न आहेत, कांबळे साहेबांनी सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित केले। मी शिंदे साहेबांनी जी सूचना केली तिचा आदरपूर्वक या ठिकाणी सन्मान करतो। निश्चितपणे आपण चांगली भूमिका मांडली, आमदार आणि खासदारांचं या ठिकाणी पेन्शन बंद केलं पाहिजे। पण प्रश्न असा आहे साहेब, आपण बंद करण्यासाठी लढा देतोय, परंतु हे बंद करण्याचा निर्णय ज्या सभागृहामध्ये होतो त्या सभागृहाच्या या सगळ्या सदस्यांना पेन्शन आहे आणि ज्यावेळेस आपण कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद करतोय सरकार,
त्याच वेळेस जनता रस्त्यावर उतरते, कर्मचारी रस्त्यावर उतरतात. 10 लाख शिक्षक आणि कर्मचारी हे नागपूरच्या अधिवेशनावर त्या ठिकाणी मोर्चा घेऊन गेले, परंतु त्यांच्या तोंडाला पाणी पुसलं गेली. त्यांचा हक्क आणि अधिकार असलेली पेन्शन त्यांना नाकारण्यात आली आणि त्याच सभागृहामध्ये पुन्हा आमदारांची खासदारांची पेन्शन 40,000 वाढवण्यात आली. ही काय चेष्टा आहे? हा जोक आहे. आज आपण आवाज उचलता. खरं म्हणजे कर्मचाऱ्यांना पेन्शन नसेल तर लोकप्रतिनिधींना सुद्धा पेन्शन नसावी, ही भूमिका लाखो नव्हे करोडो कर्मचारी या देशामध्ये घेऊन आंदोलन करतायत. त्यापैकी आपणही त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुन्हा आंदोलन करतायत. तुमच्या या आंदोलनाला आमची शुभेच्छा. काँग्रेस साहेबांनी जे प्रश्न उपस्थित केले, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत. मुळात पत्रकार जो आहे, मी या ठिकाणी अधिक सांगण्याची गरज नाही, कारण माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ आणि अनुभवी पत्रकार इथं आहेत. मी त्यांना मार्गदर्शन करणं इतकं काही मोठं नाही, परंतु माझे काही अनुभव आहे ते तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. कारण आजी आजोबांनी जरी आपल्याला अनेक गोष्टी सांगितल्या, मार्गदर्शन केलं असलं, आईवडिलांनी जरी केलं असलं, तरी त्या छोट्याशा चिमुकल्याचे आणि मुलाचे काही प्रश्न आणि अनुभव वेगळे असतात. ते जर आपल्याला घेता आले आणि कोणीची सांगड घालता आली तर निश्चितपणे आपल्या ज्ञानामध्ये भर पडते. आणि ज्ञानामध्ये कोणी लहान मोठा नसतो आणि तो वयाने सुद्धा नसतो. जो ज्ञानी असेल तो वयाने जरी कमी असला तरी तो मोठा असतो, हे संत ज्ञानेश्वरांनी जगाला दाखवून दिले. त्यामुळे ही जी काही ज्येष्ठ आणि कनिष्ठ आपण जे बोलतो, यापुढे नकोय. यापुढे ज्ञानी आणि अज्ञानी या दोन गोष्टीवर आपण यापुढे चाललं पाहिजे. अनेक ज्येष्ठ आहेत, ज्येष्ठांचा सन्मान आपण केलाच पाहिजे. कारण का? कारण या क्षेत्रामध्ये, पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपला सन्मान करणारे आपणच आहे. अनेक क्षेत्रातले लोक आपला सन्मान करतात, त्याची कारण वेगळी आहेत, ते आपल्याला सांगायची गरज नाही. कारण काही आपले प्रेमाने असतात, काही आपल्याकडून काम करून घेण्यासाठी असतात, काही आपल्या दबावापोटी असतात, तर काही आपण कधीतरी कामही म्हणून असतात. ह्या सगळ्यांची सांगड घालताना प्रेमाचे लोक आपण शोधले पाहिजे. त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपण सोबत घेऊन आपल्याला काम करायचं. पत्रकार म्हणून काम करताना आज जवळपास मला 29 वर्ष झाली. कदाचित तुम्हाला वाटत नसेल, परंतु या 29 वर्षामध्ये अनेक अनुभव घेतले आणि याच व्यासपीठावर, या स्टेजवरून मी आपल्या व्यथा सुद्धा इथं व्यक्त केलेल्या आहेत. माझी गाडी फुटलेली 2-3 वेळेस, माझ्यावर जीवघेणा हल्लाही झालेला आहे अनेक वेळा. वर्तमानपत्रातून आपण बातम्या सुद्धा वाचल्या असतील, परंतु मी माझी बातमीदारी किंवा माझी जी काही पत्रकारिता मी कधी सोडलेली नाही. खेटलं तर मोठ्याशी खेटायचं, लहानाचं काय उपयोग होत नाही. लहानाचं काय असतं, जीव छोटा असतो, त्यामुळे खेटायचे तर मोठ्या माणसाचे खेटायचे. हे तर तो तरी संपेल नाही तर आपण तरी वागू, कारण आपल्याला तो संपू शकत नाही. कारण आपण विचाराने वाढणारे माणसं, आपलं काही प्रश्न नाही, आपल्याकडे काही ईडी लागणार नाही, त्यामुळे आपण त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. ही गोष्ट मनामध्ये आपण या ठिकाणी आवर्जून लक्षात घ्यायची. दुसरा भाग असा आहे, वानकर साहेब, आपण कलावंत आहात, आपण वकील आहात, आपण शैक्षणिक कुटुंबातले आहात, त्याही पुढे जाऊन आपण प्लॉटिंगचे व्यवसाय सुद्धा, आपण जे जे करता ते सगळंच मी करतो. ते सगळे व्यवसाय माझ्याकडे आहेत, ते सगळंच मी करतो. तुम्ही गायक आहात, मी डान्सर आहे. मी राष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊन आलो, नॅशनलसाठी आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि राज्यातल्या कमीत कमी 11 जिल्ह्यांमध्ये आपल्या बीड जिल्ह्याचं नेतृत्व त्या ठिकाणी केलेलं. मी वक्ता म्हणूनही काम करतो, नृत्य म्हणून काम करतो, सांस्कृतिक चळवळी अनेक वर्षातून चालवतो. मी स्वतः शिक्षक आहे, त्यामुळे मी शिक्षण क्षेत्रातही काम करतो. मी शिक्षक संघटनेच्या गेवराई तालुक्याचा अध्यक्ष आहे, मराठवाडा शिक्षक संघटना. या सगळ्या क्षेत्रात काम करत असताना तुमच्यासाठी खूप अनुभवी लोक भेटत गेले. सरांचा आवाज गाणं पाहिलं, खरोखर त्यांनी पुढेच जावं, मागं थांबूच नाही. परंतु हे सगळे विषय हातात असताना कांबळे साहेबांचे विषय सांगितले आपल्याला की शेतकऱ्यांचे प्रश्न आपण हाताळले पाहिजे, शिक्षण हाताळले पाहिजे. आपण कोणते प्रश्न हाताळतो हेच तर हाताळतो, याच्यापेक्षा वेगळं काय हाताळतो. पण प्रश्न असा आहे की आपले जीव, आपली यंत्रणा ही छोटी आहे. या मोठ्या यंत्रणेसोबत खेळत असताना आपल्याला वाटतं की आपण ते तिथपर्यंत जाऊ की नाही, पोहोचू की नाही, हा समोरचा प्रश्न आहे. आणि एकटा जीव आपण त्यांना कुठपर्यंत खेळणार, कुठपर्यंत आपण ताकद लावणार, हा प्रश्न निर्माण झाला. म्हणूनच आपले मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त SM देशमुख सर यांनी एक 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 करत सांगड घातली आणि एक युनिटी तयार केली. तिलाच मराठी पत्रकार परिषद म्हणतात, जी देशामध्ये सगळ्यात मोठी पत्रकारांची संघटना आहे. त्याचा मला अभिमान वाटतो की याच पत्रकार संघटनेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेमध्ये आपण सगळे काम करतात. या अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट. आज प्रिंट मीडिया असेल किंवा प्रेस मीडिया असेल, या मीडियामध्ये काम करणारे बहुतांश पत्रकार हे SM देशमुख सरांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर काम करतात, अनेक राज्यामध्ये काम करतात. परंतु या सोबत जगाच्या सोबत आपण बदललं पाहिजे. आपण नेहमी सांगतो की आपल्याकडे पहिली टाटाची घड्याळ असेल, ती बंद पडली. नोकियाचा मोबाईल सगळ्यात जास्त चाललेला आहे, तो आता दिसत नाहीये. त्याचं कारण असे की
समाज व्यवस्थेसोबत आणि वेळेनुसार त्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. जर तो बदल तुम्ही स्वीकारला नाही तर टायटन सारख्या घड्याळाला सुद्धा पाठीमागं राहावं लागतं. हा इतिहास आहे, आपण पाहतोय. ज्याने नवीन बदल स्वीकारले ते आजही चालत आहेत. टाटा अजूनही उत्पादन करत आहे, टाटा वेगवेगळ्या क्षेत्रात आहे, त्याही गाड्या चालत आहेत. मारुती आणखी बदल करतोय, मारुती चालतोय. जे काही नवीन प्रगत तंत्रज्ञान आहे जे समोर येतं त्यानुसार आपल्याला चालावं लागतं. पण पत्रकार क्षेत्रामध्ये मी लिखाण करत होतो. जवळपास 29 वर्षामध्ये अनेक लेख लिहिले, अनेक आले लिहिले, अनेक रोखोक लिहिले, सडेतोड लिहिले. हे सगळं करत असताना किती लोक अंगावर आले याचा विचार केला नाही. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली, मी ज्यावेळेस सडतोड लिखाण करतो, मी म्हणजे आपण सगळे, आपण ज्यावेळेस सडतोड लिखाण करतो त्यावेळेस त्याचा वाचक सुद्धा एक वेगळा असतो. त्याला ते हवा असतो, त्याला ते पाहिजे असतं. त्यापैकी 10 पैकी 1 जण तरी आपल्याला भेटून म्हणतो की तुमचं मी वाचलं बरं का, खरंच जबरदस्त होतं. दुसऱ्या तिसऱ्या वेळेस पहिल्यांदा जर तुम्ही लिहिलं किंवा पहिल्यांदा जर तुम्ही चॅनलवरती सोशल मीडियाचा वापर करताना जर त्याचा वापर केला, युट्यूबवरती आपण व्हिडिओ दाखवतो, पहिला व्हिडिओ दाखवला म्हणजे लगेच चालतो असा तर काही प्रकार नाही. तुम्हाला लोकांना दाखवावं लागेल की मी विश्वासार्थ माझ्यामध्ये आहे, मी विश्वासपात्र माहिती दाखवतो, विश्वासपात्र घटना तुमच्यापर्यंत देतो आणि तो प्रेक्षकांना विश्वास वाटला पाहिजे, तो वाचकांना विश्वास वाटला पाहिजे, पाहणाऱ्यांना त्याच्यावरती विश्वास वाटला पाहिजे की हा जो सांगतो हे बरोबर आहे. ज्यावेळेस हे जो सांगतो तो बरोबर आहे असं वाटतं त्यावेळेस तुम्ही कुठेही असाल तो माणूस तुम्हाला शोधतो. आज आपल्यापैकी खूप जण मित्र आहेत, प्रत्येकाला मित्र आहेत, परंतु या सगळ्या मित्रत्वामध्ये जर एखादं संकट आपल्यावर आलं, एखादी अडचण आली, आपण जर एखादा कुठं जर जखमी होऊन पडलो किंवा आजारी होऊन पडलो, त्यावेळेस अचानकपणे जर दवाखान्यात जायची वेळ आली किंवा आपण कुठेतरी परगावी आहे आणि घरावरती आपल्या काहीतरी संकट आलंय, आपण तिथून इथं येऊ शकत नाही, परंतु इथं कुणाला तरी पाठवायचंय, हे ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस मोजक्या लोकांची नावं आपल्या नजरेसमोर पडपड येतात आणि आपण म्हणतो की नाही, याला आपण जर हे सांगितलं ना किंवा ह्याच्याजवळ आपण ही जबाबदारी दिली ना हा निश्चितपणे ती पार पडेल. मी असो नसो, हा जरी इथं असेल तरी माझं घर, माझा परिवार, माझं सुरक्षितता असू शकते. हे वाटणारे जसे मित्र आपण शोधतो तसं त्या मित्रांमध्ये आपलं सुद्धा नाव असलं पाहिजे, यासाठी आपण सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. आणि हीच परिस्थिती वाचकांमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये, त्याला सुद्धा असं वाटलं पाहिजे की ठीक आहे, कोणीतरी आवाज उचलत आहे. 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस ज्यावेळेस तो आपली व्हिडिओ पाहिजे, आपली माहिती पाहिजे, आपली बातमी वाचत, त्यावेळेस त्याचा विश्वास बसतो की हा नाही, हा जो काही पत्रकार लिहितो, हा जो पत्रकार काही व्यक्त करतो हे निश्चितपणे समाजाप्रती सत्य, प्रामाणिक आहे आणि हे ऐकलंच पाहिजे. हे ज्यावेळेस त्याला वाटतं आणि मी ऐकल्यानंतर खरोखर प्रबोधनात्मक आहे, ते काहीतरी प्रगती करू शकतं ज्यावेळेस वाटतं, त्याच वेळेस तो आपली माहिती इतरांना शेअर करतो. बरोबर आहे, तो इतरांना शेअर करतो. इतरांना शेअर करणं म्हणजे तो आपली पोस्ट व्हायरल करतो आणि आपली पोस्ट व्हायरल होते मोरेजी, तेव्हा आपले प्रेक्षक वाढतात आणि त्यावेळेस आपले चाहते सुद्धा वाढतात. ही साधी गोष्ट आहे आणि ही सगळी आपण सातत्यानं करतोय. शिक्षण क्षेत्रातला आपण आवाज उठवतो, कृषी क्षेत्रातला उचलतो. आता झालं, पाऊस पडायला सुरुवात झाली, आपल्या बातम्या सुरू होणार आहे. खते आणि बिबियाण्याचे भाव वाढले, व्यापाऱ्यांनी भाव वाढवले, हे आपण तितक्या लिमिट पर्यंत करून घेतो, तितका एक पिरियड असतो. बरोबर नाही, महिनाभर आपण शेतकऱ्यांना बियाणं मिळावं, औषध मिळावं, खते योग्य पद्धतीने मिळावं, इथपर्यंत आपण करतो. पण आपल्या पुन्हा लक्षात येतं आपण 4 दिवस झाला बातमी लावतो, फरक काही पडला नाही. आपण 4 दिवस झाला व्हिडिओ करतोय, फरक काही पडत नाही. आणि यासाठी संघटना महत्वाची, यासाठी संघटना महत्वाची. आणि डिजिटल मीडिया परिषद हिची या सध्याच्या परिस्थितीमध्ये, बदलणाऱ्या परिस्थितीमध्ये नितांत गरज आहे. हे ओळखलं ते एस.एम. देशमुख सरांनी ओळखलं आणि एस.एम. देशमुख सरांनी महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये पहिल्यांदा डिजिटल मीडिया परिषदेची स्थापना केली आणि ती मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न केली. आणि आज या डिजिटल मीडिया परिषदेचे आपल्या राज्याचे अध्यक्ष हे अनिलजी वाघमारे, जे की आपल्या परिसरात आहेत, आपल्या जिल्ह्यात आहेत, आपल्या तालुक्याच्या बाजूचे, हे महाराष्ट्राचे या ठिकाणी राज्याच्या अध्यक्षपदावर काम करतात. ते 2 वर्ष कार्याध्यक्ष होते. म्हणजे अभिमानी गोष्ट आहे, लक्षात घ्या. मराठी पत्रकार परिषदेचे सूत्र आणि डिजिटल मीडिया परिषदेचे राज्याचे सूत्र ज्या व्यक्तींच्या हातात ते दोन्ही बीड जिल्ह्याचे सुपुत्र आणि बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत. ते आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आज एस.एम. देशमुख सर राज्यात देशामध्ये काम करत असेल तर डिजिटल मीडियामध्ये वाघमारे सर राज्यामध्ये काम करतात आणि जिल्ह्याची जबाबदारी जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्याकडे त्यांनी दिलेली आहे. आणि म्हणून माझंही काम आहे, माझंही कर्तव्य आहे की आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये जो डिजिटल मीडियामध्ये काम करतो, मग डिजिटल मीडिया कोणता? काही लोकांचा समज आहे, गैरसमज आहे सिद्धेस आहे, डिजिटल मीडिया म्हणजे फक्त युट्यूब नाही. डिजिटल मीडियामध्ये युट्यूब नाही, जिथं जिथं डिजिटलचा वापर केला जातो तो सगळा मीडिया हा डिजिटल आहे. मग ते फेसबुक असेल,
तो व्हॉट्सअप असेल, तो इंस्टाग्राम असेल, तो ब्लॉग असेल, ऑनलाईन दैनिक असेल किंवा आमचं युट्यूब त्याच्यामध्ये प्राधान्य असेल किंवा न्यूज चॅनल सुद्धा असतील. हे सगळेचे सगळं डिजिटल मीडिया आहे. मग एवढं जर सगळं डिजिटल मीडिया असेल तर डिजिटल मीडिया कमी कसं होऊ शकतो? डिजिटल मीडियाचं महत्व कमी कसं होऊ शकतं? आज मी आपल्याला जिवंत काही घटना सांगतो, जिल्ह्यातल्या सांगतो, राज्यातल्या दूरच. जर डिजिटल मीडिया आज अस्तित्वात नसता, डिजिटल मीडियामध्ये दुनियाच्यासारखी काम करणारी माणसं नसती, तर या राज्यात आणि देशात आणि या जिल्ह्यातल्या अनेक घटना दबल्या असत्या. त्या घटना कदाचित शेजाऱ्याला सुद्धा समजल्या नसत्या, दूरच्या गावाला तर समजल्याच नसत्या. ही स्थिती. कारण अनेक विचाराची माणसं आहेत. आणि एक लक्षात घ्या, प्रवाहाच्या विरोधात जो जातो तो कायम टिकतो, कायम टिकतो. मग तो जन्मात असताना टिकेल किंवा मृत्यू असेल तो त्यानंतरही टिकेल. पण जो प्रवाहाच्या विरोधात वागतो तो अविरतपणे कायमपणे टिकतो, जिवंत राहतो, त्याच्या नावाने जिवंत राहतो. आपण पाहतो एखाद्या वडी, नदी, नाल्यातून जे पाणी वाहतं, पाणी जर इकडे या पद्धतीने वाहत असेल तर मासे त्या पद्धतीने कधीच वाहतात. मासे पावतात कोणत्या बाजूनं? त्याच्या विरुद्ध दिशेने पाहतात. कारण माशांमध्ये ती ताकद आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पळण्याची. जर ते प्रवाहासोबत पळाले असते काय झालं असतं? नदीतून साड्यातून पाणी पडलं असतं आणि मासे त्याच्यासोबत प्रवाहात गेले असते. प्रवाहात जाऊन कुठे गेले असते? एकतर जिथं जिथं वाहत जातील तिकडे तिकडं आणि तिथंच अडकले असते. नसता कुठेतरी जाऊन सागरात जाऊन तिकडे कुठेतरी पडले असते किंवा वाटाने जिथं जिथं पाणी कमी आहे तिथं तिथं त्यांच्या चाहत्यांनी त्यांना घेतला असता आणि कार्यक्रम करून टाकला असता माशांचा. बरोबर आहे? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेत जात आहे. म्हणजे या कमी धारेमध्ये ते वाहत नाही तर कमी धारेतून जिकडं धार वाहत जाते त्याच्या विरोधात गेल्यामुळे काय होतं की ते अथांग सागरामध्ये, अथांग नद्यामध्ये, अथांग धरणामध्ये त्यांचं अस्तित्व कायम टिकून राहतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे पत्रकार क्षेत्रामध्ये जरी काम करायचं असलं तर प्रवाहाच्या विरोधात कधी कधी जाऊन आपल्याला काम करावं लागतं. परखड असेल, त्रास होईल, परंतु निश्चितपणे दीर्घकाळ टिकाल हे मात्र नक्की मी या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगतो. आज सत्ता आहे, सत्तेच्या बातम्या सगळे सांगतात. सत्ताधारी सगळेच झाले, विरोधक कोणी राहिलंच नाही. ज्यांनी विरोध केला तेही सत्तेत. या देशात, या राज्यामध्ये एकही पक्ष असा राहिला नाही की या 5 वर्ष 10 वर्षामध्ये सत्ता भोगली नाही. सगळे सत्तेत आहे. काँग्रेस आली, शिवसेना 2 गट करून आली, राष्ट्रवादी 2 गट करून आली, बच्चू कडू अपक्ष ते सुद्धा मंत्री होऊन आले. म्हणजे कोणी राहिलं नाही. बीजेपी तर आहेच. काँग्रेसचे सुद्धा अशोकराव चव्हाणांच्या माध्यमातून पुन्हा काँग्रेस सुद्धा सत्तेत आहे. जे सत्तेत असतात ना ते आपल्या पक्षातल्या जुन्या सहकाऱ्यांना मदत करत असतात, हे विसरू नका. आपण जरी कुठल्या संघटनेत काम करत असोत ना, एकमेकांना तुझा भावना पाहायचं नाही. अंतर्गत प्रश्न असतील तर एकमेकांना सहकार्य करावं लागेल, एकमेकांना आधार द्यावा लागेल. ही सुद्धा गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची. आणि जे आपल्या सोबत आहेत त्यांचे तर सुख दुःख आपल्याला वाटून घ्यायचे, परंतु आपल्या सोबतचा आपल्या मागं पडतोय आणि मीच त्याच्या पुढे जाईल अशी जर आपण नीती ठेवत गेलात तर तेही चालत नाही. ही गोष्ट लक्षात आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागेल, सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागेल. काही गोष्टी त्याच्याकडे कमी असतील तर आपल्याकडे जास्त असतील तर आपल्याला द्यावं लागेल. जर आपल्याकडे कमी असतील त्याच्याकडे जास्त असतील तर ते आपल्याला घ्यावं लागेल. मला आनंद वाटला आपले सूत्रसंचालक यांनी एका आमच्या मित्राचा सत्कार केला की त्यांनी डिजिटल मीडियामध्ये सगळ्यांना सहकार्य केलं. बरोबर नाही? याची जाणीव ठेवणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या, इथं जवळपास युट्यूब चॅनलवाले भरपूर असतात असं माझं मत आहे, कारण आपण डिजिटलमध्ये काम करतो. जर नसतील तर आज माझ्या या बैठकीनंतर तुम्ही डिजिटल चॅनल सुरू कराल, युट्यूब सुरू कराल, ही खात्री मी तुम्हाला देतो. काय असतंय, मोरे साहेब अनेक वर्षापासून चॅनल चालवत आहे. अनेक शिक्षक असतील, आमचे डाक्टर साहेब असतील, अनेक वर्ष आपण काम करतो त्या क्षेत्रामध्ये. विषय असा होता, कित्येक जणांनी युट्यूब चॅनल सुरू केले आणि बंद पडले. कित्येक जणांनी युट्यूब चॅनल सुरू केले, कॉपीराईट लागला. कित्येक जणांनी युट्यूब चॅनल केले, त्याचे सबस्क्राईब पूर्ण झाले नाही, वर्षामध्ये मॉनिटायझेशन झालं नाही. ज्यावेळेस आपण युट्यूब सुरू करतो त्यावेळेस कोणाचं तरी पाहून करतो. आपल्याला वाटतं त्यानं सुरू केलं मी पण सुरू करतो, तो चांगला बोलतो, मी त्याच्यापेक्षाही चांगला बोलतो, त्याच्याकडे जितकं फिरायला वेळ त्याच्यापेक्षा माझ्याकडे जास्त वेळ आहे. हे सगळं खरं आहे. पण नंतर असं लक्षात येतं की आपलं मॉनिटायझेशन होत नाही, कारण आपलं मॉनिटायझेशन माहितीच नाही. आपण फक्त एकच लक्षात घेतो की त्याचं सुरू आहे म्हणून मी सुरू केलं. आता याच्या पुढे याच्यामध्ये काय करायचं हे ज्यावेळेस आपल्याला कळतं त्यावेळेस आपल्याला बराचसा वेळ निघून गेलेला असतो. आणि ज्यावेळेस आपल्याला समजतं त्यावेळेस वेळ कमी राहिला असतो आणि कमी वेळेमध्ये मग ते उद्दिष्ट आपलं पूर्ण होत नाही. आणि मग काय होतं, खच्चीकरण होतं आपलं. अरे हा मागून आला, 7 महिन्यामध्ये याचं मॉनिटायझेशन झालं, त्याचे सबस्क्राईब वाढले आणि वर्षभर चालवतोय, माझं मॉनिटायझेशन झालं नाही आणि आता माझं चॅनल बंद पडलं. निरुत्साह येतो माणसाला आणि माणूस काम करत नाही. दुसरी गोष्ट, मनामध्ये अहंगंड असतो, मी तर जुना आहे हा नवा आहे, मी याला कशाला विचारू तुझं कसं झालं. हे जे काही मनामध्ये आपण ठेवतो ना त्याच्यामुळे आपलं नुकसान जास्त होतं. लक्षात घ्या,
गुरु हा कोणत्याही मार्गाने येत असतो, तो कुठूनही येत असतो, तो शोधता आला पाहिजे आणि त्याच्याकडून जेवढी विद्या घ्यायची किमान तेवढी तरी आपल्याला घेता आली पाहिजे. त्याची सगळी विद्या घेऊ नका, कारण गुरु अनेक प्रकारचे सगळे आपल्याला माहिती आहे. सगळ्या विद्या नाही घ्यायच्या, आपल्या कामाची कोणती तेवढी घ्यायची. एवढं जरी केलं आपण तर लक्षात येतं. जुन्या काळामध्ये रॉकेल आणि पेट्रोल हे ज्यावेळेस वापरले जायचे त्यावेळेस नरसाळ वापरले जायचे, माहिती आहे आपल्या सगळ्यांना. त्या नरसाळ्यामध्ये वरती एवढं मोठं तोंड आहे त्याचं, असं वाटतं कितीही टाकलं तरी आपण तेवढंच खाली पडत, खाली पडताना तेवढं नाही पडत, खाली मात्र करंगळीसारखी धार पडते ना. म्हणजे ज्ञानाचं भंडार हे नरसाळीच्या तोंडासारखे वरच्या, पण आपल्याला जे घ्यायचंय ते जेवढं गरजेचं आहे, कामाचं आहे, तेवढं तितक्याच वेगानं, तितक्याच गतीनं, तितक्याच क्षमतेनं ते आपल्याला घ्यावं लागेल. मी त्याचं सगळंच घेईन असं जर आपण म्हणलो ना तर तो काही सगळं देणार नाही आणि आपल्याला काहीच मिळणार नाही. कारण त्याला जर कळलं तुम्ही सगळंच घेणार आहे, तो होतं का त्याच्यात नाही वाटत. काहीतरी मला दे हे म्हणल्यानंतर तो देत असतो. मग एकटा जर देणार नसेल तर माझ्याकडे पहिल्यापासून एक अनुभव आहे. शिक्षकही आहे, क्षेत्रामध्ये काम करतो. कधी कधी माझ्याकडं शिक्षण क्षेत्रात असताना मी औरंगाबाद शिकायला होतो संभाजीनगर, आणि शिकत असताना माझ्याकडे डबा सुद्धा नसायचा कधी, कारण डबा नेहमी मेस कधी उघडी असायची, कधी नसायची. आणि अशा वेळेला मी म्हणजे जाऊ दे आपण तास करू आणि सगळं आपलं झाल्यानंतर आपण जेवायला जाऊ. ज्यावेळेस मी जात होतो त्यावेळेस माझ्यासोबतचे 4-5 मित्र डबे आणत असायचे, कारण ते एक तर रूमवर स्वयंपाक करायचे, नाही तर त्यांची मेस लवकर उघडायची. ज्यावेळेस तो डबा यायचा त्यावेळेस लक्षात घ्या त्यांच्या डब्यामध्ये एक भाकरी असायची, 4 जणांच्या डब्यात, आणि मी 5 होतो. ज्यावेळेस एक भाकरी त्यांच्या डब्यामध्ये असायची, ज्यावेळेस मला ते जेव म्हणायचे त्यावेळेस प्रत्येक आपण मला फक्त चतकोरच भाकरी मिळायची. ज्यावेळेस मला चतकोर भाकरी मिळायची त्यावेळेस लक्षात घ्या सगळ्यात जास्त भाकरी तुम्हाला मिळायची, मला मिळायची. का? कारण त्याच्या एक भाकरी मधून त्याने 4था हिस्सा चतकोर ही मला दिलेली. 4 जणांनी चतकोर मला दिली, त्यांच्याकडे फक्त पाऊण भाकरी राहिली, पण 4घांनी चतकोर दिल्यामुळे माझ्याकडे मात्र पूर्ण भाकरी राहिली. लक्षात घ्या, माझं पोट त्यावेळेस भरायचं आणि त्यांचंही पोट भरायचं, कारण त्यांच्यातला एक घास त्यांनी दिलाय, पण 4घांच्या 4 घासानं माझं पोट भरायचं. कोणीही उपाशी राहत नव्हतं, उलट त्यांच्यापेक्षा समाधान मी मानायचो, कारण त्यांच्यापेक्षा चतकोर भाकरी मला जास्त मिळायची. लक्षात घ्या, समाजामध्ये एक भाकरी घेऊन फिरणारे भरपूर आहेत, ज्ञानाचे भंडार आहेत. आज शिंदे साहेब इथं बसले हे तुमचं भाग्य आहे, कारण तुमच्या सोबत येऊन बसणं काही सोपं करत नाही. पत्रकारांच्या कार्यक्रमात जाणे एवढी हिंमत करत नाही कोणी, कारण काय चुकलं काय बरोबर नाही काय सांगता येत नाही, पण तुमचे रिलेशन चांगले त्यामुळे तुम्ही आलाय. एक गोष्ट लक्षात घ्या, असे अनेक विभूती आपल्या बाजूला आहेत, त्यांच्याकडून थोडं थोडं घेण्याचा प्रयत्न, ज्ञानाच्या स्वरूपात घेण्याचा प्रयत्न, अनुभवाच्या स्वरूपात घेण्याचा प्रयत्न. या सगळ्या अनुभवांची जर आपण सांगड घातली ना तर तुम्हाला सांगतो तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. त्याच्या वाचून माझं काही होत नाही ही भावना पण कधी कधी गरजेची आहे, कारण त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही ही जर भावना निर्माण झाली ना तर त्याच्यासारखं खच्चीकरण कोणतंच नाही. आज लाडसाहेब माझ्या सोबत आहेत, लाडसाहेब काही डिजिटल मीडियाचे नाही आहेत, पण माझ्या सोबत असतात, मी त्यांच्या सोबत नेहमी असतो. ज्यावेळेस कधी मला असं वाटतं लाडसाहेब महत्वाचा मुद्दा आहे, आपण इथं बाईट घेतली पाहिजे, ते असं म्हणत नाही मला काय संबंध, तुम्ही तुमचं बघा, ते काय असतं मला माहित नाही असं म्हणत नाही. ते लगेच म्हणतात कॅमेरा स्टँड आणले करा बसून, ते स्वतः धरतात शिक्षक, मला म्हणतात करा सुरू. मग एक व्यक्ती आपल्या सोबत आहे त्याचा आधार किती असतो हे ते चॅनल जे चालवतो ना त्याला कळतं. पण त्याही पुढे जाऊन जसं सेल्फी झालेली सेल्फी, आपला फोटो कोणी काढत नाही, आता काढते फोटो, आता आपण काढला पण कसं, पण आपले फोटो कोणी काढत नाही, स्वतःचे फोटो स्वतःला काढावं लागतात, त्याला सेल्फी म्हणतात. कारण आपले फोटो काढण्याची संख्या कमी होत चालली आहे, कारण आपणच आपले काढत चाललो. त्यामुळे आपल्याकडे सेल्फी स्टिक आहे, सरणे लावली, आता त्यांना कोणावर डिपेंड राहायची गरज नाही. आता ते जरी तिथं नाही राहिले तरी काय कमी सुरू झालेलं आहे. लक्षात घ्या मी काय बोलतोय, म्हणजे तुम्हाला सेफ व्हावं लागेल, त्याच्याशिवाय माझं चालत नाही हा मुद्दा बाजूला ठेवावा लागेल. परंतु त्याच्याशिवाय मी सगळंच करेल हे सुद्धा बाजूला ठेवावं लागेल. तिथं अहंभाव आहे, तिथं स्वाभिमान आहे. अहंभाव आणि स्वाभिमान या दोन्हीची जर सांगड घातली तर त्या माणसाला रोखणं एवढं सोपं नाही, आणि स्वाभिमानी माणसाला रोखणं अत्यंत कठीण बाब आहे, कठीण बाब. फक्त तुम्ही स्वाभिमानी राहा, तुम्ही काम करा, तुमच्याकडे सगळे येतात सगळे. याचा अनुभव मी अनेक वेळेला घेतलेला आहे, आणि त्यामुळे मी आजही कुठे चालतो तर माझ्या गाडीमध्ये तुम्ही आता जरी पाहाल तर माझ्या गाडीमध्ये 3 स्टँड आहेत, 3 स्टँड आहेत गाडीमध्ये, 2 माईक आहेत, एक स्टँड माझ्या सोबत आहे. इथं काय सांगता, इथं जर काय घडलं कार्यक्रमाची गरज पडली तर कोण जाईल आपला माहिती. लक्षात घ्या, गरज म्हणजे कधी कुणावर डिपेंड राहायचंच नाही, स्वाभिमानानेच राहायचं. आणि जर असं राहिलो तर निश्चितपणे आपण पुढे जाऊ शकतो. आज येता येता केजून दौरा होता,
आणि माझ्या लक्षात आलं की आम्ही मसाजोगला नाश्त्यात थांबलो. मसाजोग नाश्त्याचं पॉईंट तुमचा प्रसिद्ध आहे. तिथं थांबल्यानंतर एक लगेच लक्षात आलं की मसाजोग प्रकरण गाजते, बीड जिल्ह्यातला गाजते आणि आपण इथून चाललोय, आपण भेटलं पाहिजे. मी धनंजयजी देशमुख यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे संवाद साधला आणि संवाद साधल्यानंतर माझ्याकडे कॅमेरा होताच. हे कधी विसरायचं नाही जिथं आपण जाऊ, कारण डिजिटलमध्ये काम करतो. आज मी अंमलबजावणीला आलो, हे कशातून समजणार आहे? तुम्ही अंमलबजावणीमध्ये बैठक घेताय, हे कशातून समजणार आहे? हे डिजिटलमध्ये. लक्षात घ्या, हे जग प्रसिद्धीचं आहे. जो प्रसिद्धीच्या प्रवाहात राहतो तोच प्रसिद्ध होतोय. आज शिंदे साहेब आंदोलन करतायत, मोठं आंदोलन आहे, गंभीर स्वरूपाचं आंदोलन आहे, महत्वाचं आंदोलन आहे, पण याला जगासमोर आणायचं कोण आणणार आहे? लक्षात येते? लक्षात घ्या. आणि मग मी एकटा काय करू शकतो? तर एकटा सुद्धा काहीही करू शकतो, ही गोष्ट कधीच विसरायची नाही. प्रवाहाच्या विरोधात जायचंय. लक्षात घ्या, सरकारचे गुण गाणारे अनेक मिळतील, ही योजना राबली, ती योजना राबली, ते चाललंय, हे चाललंय, ते चाललंय, सगळं चाललंय. अरे पण तिच्यामध्ये दोष आहे, तिचा फायदा यांना होत नाही, त्याचा फायदा यांना होत नाही, यांना काय झाला, हे जर आपण लिहिलं तर ती वाचणारे पाहणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. आज या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये गरिबांची संख्या जास्त आहे का श्रीमंतांची जास्त आहे? गरिबांची संख्या जास्त आहे, बरोबर? गरिबांची संख्या. रोजगार जास्त आहेत का बेरोजगार जास्त आहेत? बेरोजगार जास्त. लक्षात घ्या. धार्मिक जास्त आहेत का अधर्मी जास्त आहेत? धार्मिक लोक जास्त आहेत का अधर्मी जास्त आहेत? अधर्मी जास्त आहेत. मला तर जिथं कुठं संख्या दिसतात जनसंख्येत लोक दिसतात. लक्षात घ्या, मी बोलतोय त्याचा अर्थ समजून घ्या. प्रवाह कोणत्या बाजूला चाललाय ते तुमच्या लक्षात येईल. मग जर बेरोजगारांची संख्या जास्त असेल आणि आपण रोजगाराच्या संदर्भात माहिती देतोय, फक्त त्याला रोजगार मिळाला, त्याला नोकरी मिळाली, तो मोठ्या पदावर गेला, हा मोठ्या पदावर गेला, तो मोठ्या, बेरोजगारांना ते पाहावं का? बेरोजगारांना ते ऐकावं का? इथं आपल्याला काय द्यावं लागेल? बेरोजगारांना रोजगार कोण देणार? बेरोजगारांची संख्या इतकी आहे, यामध्ये बीएससी शिकलेले इतके, ऍग्रीचं शिक्षण घेतलेले इतके, त्यामध्ये एमबीबीएचं शिक्षण घेतलेले किंवा आणखी कुठं काय असतील, डीएड असतील, बीएड असतील, काय जे असतील ते, इतकं मोठं शिक्षण घेऊन सुद्धा हे बेरोजगार आहेत. यांना कोण न्याय देणार? हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर लोक जास्त होतील का हा नोकरीला लागला म्हणून जास्त होतील? हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग जर आपल्याला युट्यूब चॅनल किंवा डिजिटल मीडिया चालवायचा, नुसता चालवायचं बोलतो आम्ही, जर चालवायचं असेल, प्रेक्षक मिळवायचे असतील, तर मग ज्यांना जे लागतं ते आपल्याला द्यावं लागेल. पण आपल्याकडे म्हणे जिथं ते लागतं ते आपल्याला पिकवावं लागेल. आपल्याला पिकवावं, जिथं जे विकतं ते पिकवावं लागेल. आपण काय म्हणतो, नाही आमच्याकडे हेच पिकतं आणि हेच घेतलं पाहिजे, असं कसं होईल? असं होणार नाही. जर सगळ्यांकडे जिथं कांदा असेल, कोण घेईल आपल्याकडून कांदा? सगळ्यांकडे मका असेल, कोण घेईल मका? सगळ्यांनी द्राक्षाच्या बागा केल्या, कोण घेईल आपले द्राक्षे? म्हणजे आपल्याला पुढे जावं लागेल ते घेऊन, जिथं विकतं तिथे घेऊन जावं लागेल. मग त्याच्यापेक्षा उत्पन्न असं घ्यायचं, जे विकतंय ते आपण करतोय का? म्हणजे आता डिजिटल मीडिया चालवायचा, काय चालणार आहे हे जर शब्द आलं तर ते चालवायचं. हे झालं चालविण्याचं. आणि नावलौकिक मिळवायचं असेल, प्रतिष्ठा मिळवायची असेल, तर मग जे सच्च आहे, जे सत्य आहे ते तुम्हाला सांगावं लागेल. कारण या जगामध्ये प्रत्येकाला वाटत असतं मी एकटाच सत्य, बाकी सगळे असत्य, माझंच खरं, बाकी सगळ्यांचं खोटं आहे, मीच प्रामाणिक आहे, बाकी सगळे अप्रामाणिक आहे. मग ज्यावेळेस त्याला वाटतं की मीच खरा आहे, मीच प्रामाणिक आहे, माझंच सत्य आहे, असं जर प्रत्येकाला वाटत असेल तर संख्या कोणाची जास्त आहे? यायचीच आहे. आणि मग संख्या जर यायचीच जास्त असेल तर आपल्याला काहीतरी गोष्टी सत्य सांगावं. तर आपलं हे डिजिटल मीडियाचं चॅनल मस्त पद्धतीने त्या ठिकाणी चालेल. हा एक भाग डिजिटल मीडिया संदर्भातला होता. मला वाटलं होतं आपली आपली बैठक होईल, आपण शांततेने चर्चा करू, कसं चालवायचं, कसं काम करायचं हे सुद्धा मी आपल्याला सांगत होतो. परंतु एक गोष्ट आनंदाची झाली की आपण डिजिटल मीडियामध्ये काम करत असताना कोणीही चॅनल सुरू केले तर एकमेकांचा आदर करून सुरू करा. आणि जर युनिटीनं काम करणार असेल तर तो प्रामाणिक माणूस असला पाहिजे. तो तळ्यात मळ्यात असेल तर तो आपल्याही कामाचा नाही आणि आपणही त्याच्या कामाचे नाही. तो आपल्याकडून मतलब घ्यायला असेल आणि आपणही त्याच्या मतलबासाठी फक्त संख्यात्मक त्याला आणत असो तर हे दोघांनाही आपण एकमेकांना फसवतो हा त्यातला अर्थ असतो. मी एस.एम. देशमुख साहेबांशी नेहमी बोलताना एकच विषय असतो आमचा की आपल्याला क्वांटिटी नको आहे, आपल्याला क्वालिटी पाहिजे. लक्षात घ्या, क्वालिटी का पाहिजे? कारण क्वालिटी शिवाय महत्व नाही. आज तुम्ही जाणार 10 जण एका जण ग्रुप घेऊन जाणार आहे, आज एखाद्या नेत्याकडे जाणार आहे, एखाद्या संस्थेमध्ये जाणार आहे, एखाद्या कार्यक्रमाला तुम्ही जाणार आहे. ज्यावेळेस तुम्ही 10 जण जाताना ते जर तुम्ही क्वालिटीचे असाल ना, क्वालिटीचे, तुम्हाला अनुभव काय असतो?
बरोबर आहे. पण चला नाही, चला आपण 20 जण जो क्वांटिटी आहे त्याला पाहणारे लोक वेगळे आहेत. त्या क्वांटिटीला ती जास्त दिवस टिकणार नाही, ते जास्त दिवस टिकणार नाही. क्वालिटी द्या. आणि क्वालिटी करत असताना, युनिटी बांधत असताना मी आपले तालुका अध्यक्ष आहेत, धाकणेचे असतील, लोंढेचे असतील, मोरेचे असतील, मी सगळ्यांना बोलतो. सनीभाई आपल्यालाही बोललो. 15 जण सदस्य करण्याऐवजी 4 करा, पण ताकदीचे करा, जीवाभावाचे करा. माझ्या गाडीमध्ये 5 सीटर गाडी होती. मी ज्या गाडीत आलो किती सीटर आहे? 5 सीटर आहे. पण किती आलो आम्ही? का बरं? 3 तारीख कुणी आणली असती मी गाडी घालून? क्वालिटी पाहिजे. सोबत येणारा कोण आहे आणि सोबत कुणाला न्यायचं ते आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण हे ठरवू त्यावेळेस तुम्हाला सांगतो, कुणाला सांगायची गरज पडत नाही. ही गोष्ट प्रामुख्यानं या ठिकाणी लक्षात घ्या. आज आनंदाची बाब अशी आहे की आपण चॅनल चालवतोय, मॉनिटायझेशन होत नाहीये. जर झालंच तर व्हिडिओ चालत नाहीये. व्हिडिओ चाललेच तर आपल्याला तेवढे डॉलर पडत नाहीये. कारण 1 महिन्यामध्ये किमान 28 दिवसामध्ये $100 पडले पाहिजे. अकाउंट पेमेंट येतं नसतं, ते पुढच्या महिन्यामध्ये जातं, ते काही काळ होत नाही. परंतु पुढच्या महिन्यात जाईल, कदाचित 3 महिन्यात जाईल. या महिन्याचा खर्च भागायचा कसा, पुढच्या महिन्याचा भागायचा कसा? आणि मग यासाठी आपलं सुद्धा हातभार लागला पाहिजे. वर्तमानपत्राला जाहिराती आहेत, बातम्या आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याकडे थोडं जरा कमी होतं. SM देशमुख साहेबांनी ओळखलंय, राज्य सरकारकडे मागणी केली की जसं प्रेस मीडियाला, प्रिंट मीडियाला आपण शासनाच्या जाहिराती देतो म्हणून त्यांचं चालतं. कारण जरी बाकीच्या जाहिराती नाही आल्या तरी या जाहिराती किमान येत असतात, त्याची बिलही निघत असतात. तसं डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या YouTube चॅनलला सुद्धा गव्हर्नमेंटच्या, शासनाच्या जाहिराती मिळाल्या पाहिजेत. ही मागणी SM देशमुख सरांनी पहिल्यांदा लावून धरली. आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की गेल्या 7 ते 8 दिवसापूर्वी राज्य सरकारने निर्णय घेतलाय की YouTube चॅनल आणि सोशल मीडियामध्ये काम करणाऱ्याला शासकीय जाहिरात दिली जाईल. तर जो चालवतो त्याला या शासकीय जाहिरातीचं महत्व कदाचित माहिती. आज आमचे टाकण्याचे अतुल्य महाराष्ट्र चालतंय, त्यांना माहिती आहे शासनात जाहिरात नाही आल्यावर काय होतं, आल्यावर काय होतं. ऐक अनेक येतील आपल्याकडे बसले आणि ना पानभर येऊन जाते, मोकळं होतं. तर 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, काही सण असो, उत्सव असो, शासनाची योजना असो, इलेक्शन असो, येत आहे. मागायची गरज नाही, पण दारा द्यायची गरज. युट्यूब वाल्याचं नव्हतं, आता ते होणार आहे. आणि आज आनंदाची गोष्ट आहे, आपल्या राज्याचे डिजिटल मीडियाचे प्रांताध्यक्ष आणि वाघमारे सर ते आता सध्या मुंबईमध्ये बैठकीमध्ये बसलेले. माझं कालही पूर्ण झालं. काल रात्री ते निघाले, आज पोहोचले. मी ज्यावेळेस केजमध्ये होतो त्यावेळेस ते मुंबईमध्ये बैठक हॉलमध्ये चालले होते. आणि मी त्यांना विचारतो बैठक सुरू झाली का, काय झालं, मला लवकर कळवा. ते म्हणजे नाही, मी आता चाललोय तिकडं, म्हणून मी पण अंबाजोगाईमध्ये 10 मिनिटात पोहोचतो. बैठक सुरू आहे. ती बैठक कुणी बोलवली? ती प्रायव्हेट नाही आहे, ती राज्य सरकारनं बोलवली. आणि त्या राज्य सरकारनं बोलवलं असणार राज्यामध्ये ज्या डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या संघटना आणि पदाधिकारी आहेत त्याच्या प्रमुखांची ती बैठक बोलली असेल. त्या ठिकाणी ती बैठक आता सुरू आहे. म्हणजे सोशल मीडियातल्या कोणत्या युनिटला जाहिरात केली पाहिजे, कशा पद्धतीने केली पाहिजे. जसं वर्तमानपत्रामध्ये अ ब क दर्जा आहे तसा याच्यामध्ये काही अ ब क दर्जा देता येईल का? बरोबर आहे ना, हे होणारच. कोणाचे 1000 सबस्क्राईब, कोणाचे 25,000, कोणाचे लाख आहेत, कोणाचे 2 आहेत, कोणाचे मिलियन आहेत. ह्या सगळ्या गोष्टी बघून किंवा सबस्क्राईब मिलियन मध्ये किंवा सबस्क्राईब लाखामध्ये, पण त्याचा व्हिडिओचा जो 300-500 याला पण द्यायची का? या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करणारं युनिट म्हणजे डिजिटल मीडिया परिषद फक्त एकमेव महाराष्ट्रातली आपली बारकाईनं. आणि म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, यामध्ये खूप मोठं करिअर आहे, खूप मोठी संधी आहे. आपण सगळ्यांनी या ठिकाणी येत असताना जबाबदारीने, प्रामाणिकपणे, आणि मला हे करायचंय या उद्देशाने जर आपण आलो तर निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. माझं चॅनल DS न्यूज चॅनल आहे. DS न्यूज चॅनल मी आश्चर्य या गोष्टीचं आहे, तुम्हाला आश्चर्य वाटेल. माझं युट्यूब चॅनल नव्हतं. मी दैनिक पार्श्वभूमीला काम करतो 27 वर्षापासून. आणि हे सगळं काम करत असताना पार्श्वभूमीने युट्यूब सुरू केलं चॅनल लाईव्ह पार्श्वभूमी. पण त्यांनी ठीक आहे वर्तमानपत्रावर जास्त लक्ष दिलेलं आहे, याच्यावरती थोडं कमी दिलं, पण आम्ही त्याच्यामध्ये आलो. हे सगळं करत असताना SM देशमुख सरांनी ठरवलं की बीड जिल्ह्यामध्ये आपल्याकडे राज्याचा अध्यक्ष नव्हता, फक्त राज्याचा कार्याध्यक्ष होते अनिल वाघमारे सर. आणि मग त्यांनी ठरवलं की नाही आपल्याला हे काम करायचं. पहिल्यांदा मला बोलून घेऊन जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी SM देशमुख सर आणि वाघमारे सरांनी या ठिकाणी दिली. आणि जिल्हाध्यक्ष होते जितेंद्र सर. ते म्हणजे नाही तुम्ही पाहिजे. आणि म्हणून माझं युट्यूब नाही, मग तुम्ही मला कसं काय घ्यायला याच्यात. माझा समज होता की युट्यूब हे डिजिटल मीडिया, पण मी ब्लॉग चालवत होतो, मी सोशल मीडियावर माझे पोस्ट टाकत होतो, फेसबुकवरती माझे लेख मी त्या ठिकाणी लिहित होतो, जे मला व्यक्त करायचं ते करत होतो. ते म्हणजे नाही हे सगळं डिजिटल मीडिया आहे. तुम्हाला जिल्ह्याचं कार्याध्यक्ष व्हावं लागेल. जिल्ह्याचं कार्याध्यक्ष म्हणून 2 वर्ष काम केलं. आणि पुणे या ठिकाणी जी सभा आपली झाली, जे अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर त्या ठिकाणी दिली आहे.
म्हणजे लक्षात घ्या, माझ्याकडे युट्यूब चॅनल नसताना मी जिल्ह्याचा कार्याध्यक्ष झालो आणि जिल्ह्याचा कार्याध्यक्ष झाल्यानंतर मी युट्यूब सुरू केलं. आहे की नाही? म्हणजे मजेचा भाग. आणि डिजिटल मीडियाची ताकद बघा. मी ज्यावेळेस युट्यूब चॅनल सुरू केलं 15 दिवसामध्ये रेकॉर्ड पाहायचा, 15 दिवसामध्ये माझं चॅनल मॉनिटायझेशन झालं. 15 दिवसात. मलाही माहित नव्हतं मॉनिटायझेशन काय, फक्त मला एवढं माहित होतं की आपल्याला हे जगापर्यंत पोहोचवायचं. मी पोहोचवलं. 15 दिवसात मॉनिटायझेशन झालं. त्याला काय काय नियम होते? 10,000 व्ह्यू पाहिजे, 4,000 वॉच टाइम पाहिजे तासाचा, आणि सबस्क्रायबर 1,000 काहीतरी पाहिजे. हे सगळं करत असताना योग जुळला, जमलं. आणि आज स्थिती अशी आहे की आज आपण व्हिडिओ जर टाकला, मोरे सरांनी सांगितलं की लाखापर्यंत प्रेक्षक जातात. परवा दिवशी मी टाकला एक व्हिडिओ, तो 4,98,900 लोकांनी पाहिला 2 दिवसात. म्हणजे 5 लाख लोकांनी पाहिला. का पाहिला? कारण तिथं ते विकत होतं म्हणून मी ते पिकवलं, है ना? असे ते व्हिडिओ तुम्ही पण टाकले, पण ज्यावेळेस ती गरज असते ना त्यावेळेस टाकावं लागतं. आता पावसाळा सुरू आहे, उन्हाळ्याची बातमी टाकून काय उपयोग होणार? पावसाळा सुरू झाल्यानंतर काय समस्या आहे आणि काय फायदे, त्या 2 गोष्टीचा शोध घेतला. त्या जर कार्यक्रम सुरू केला, सुरू होईल. इलेक्शन लागणार आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेचं, जिल्हा परिषद पंचायत समिती वाटी. या इलेक्शन मध्ये आपल्याला काय करायचं हे जर आपण जर दिशा ठरवली आणि सर मी काय करू, ज्याला माहिती त्याला जर विचारलं, 100% तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी आहात. आता मला चॅनलची माहिती द्यायची होती, पण मी देऊ का नको आता सध्या का नंतर देऊ, हा माझ्या समोर प्रश्न आहे. कारण ज्यावेळेस समोर लाईव्ह असतं त्यावेळेस मला काही गोष्टी मर्यादित करायच्या आणि त्या गोष्टी आपल्याला ऑपरेटमध्ये नियोजन आपल्या सांगा. काय सगळ्या संघटना काम करतात, आपल्या संघटनेच्या पदाधिकारी आपण तयार करतोय. इतरांना तयार करण्याची जबाबदारी आपण कुठे घेतली, पण आपल्या सोबत जे येतात त्याला बळ दिलं पाहिजे. ही गोष्ट आपण या ठिकाणी करतोय. आणि महत्वाचा भाग सांगतो, शिंदेसाहेब अनेक राजकीय नेते मंडळी सभा घेतात. मी प्रवक्ता होतो पक्षाचा, तुम्हाला माहित असेल असे मला माहिती. परंतु मी 2-3 पक्षामध्ये काम केलं, तिन्ही पक्षामध्ये जिल्ह्यापर्यंत पदवी करून काम केली. सभा घेत असताना एखाद्या नेत्याने जर सभा आयोजित केली, 500 लोक आणताना किती दम निघून जातो त्याला विचार. आणि आज जवळजवळ सगळ्या नेत्यांच्या आसपास मार्गदर्शक, सल्लागार, नियोजन करता हा आमचा पत्रकार बांधवच आहे की नाही? खरं सांगा. ठीक आहे, आपल्याला तो पटतो न पटतो तो भाग वेगळा, तो तिकडं तर आपण इकडं. पण लागतो का लागतो? कारण समाजामध्ये फिरणारी माणसं आपण आहोत. समाजातले काय चुकीचं चाललंय, काय बरोबर चाललंय, काय चर्चा चालली, काय केलं तर इफेक्ट कसा होऊ शकतो हे आपल्याला कळतं. म्हणून कदाचित मी समजतो, म्हणून कदाचित कोणत्याही विभागामध्ये आपल्या लोकांना स्थान आहे. आज 500 लोकांची जर सभा घ्यायची असेल तर त्या नेत्याला वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष काम करावं लागतं. काम करावं लागतं म्हणजे काय? त्या प्रत्येकाचं आलेलं काम करावं लागतं. त्याला 2 रुपये खर्च करावं लागतात. पुन्हा सभा घेत असताना गाड्या लावून द्यायच्या, स्टेज लावायचं, बॅनर लावायचं, जाहिराती करायचे, सगळं डिजिटल वर्क करायचं, स्टेज गाजवायचं, अँकर आणायचा, सगळं करून सुद्धा गाड्या घोड्याची व्यवस्था केली. सभा झाल्यानंतर त्याला जेवणाची व्यवस्था सुद्धा करायची आणि त्यानंतर ते 500 लोकांची सभा होती. आज तुम्ही किती सभा घेता माहिती? त्यानंतर सभेत आलेला व्यक्ती तो त्याचा आहे का? त्याचा भरोसा आहे का? बरं त्याचं ऐकलंच तर त्याच्या मतानुसार आपलं मत बनवेल याची तरी गॅरंटी आहे का? सभेला आपण पाहतो, आपणच प्रतिक्रिया घेतो. कोणाची सभा आहे तुम्हाला नाही माहिती, आले कसे त्यांनी आणलं, पाहिलं ना आपण, पाहिलं ना. अरे एकाची सभा सुरू, आपण तो विजय कोणाला करायचं ते याला, अरे तू त्याच्यासाठी आला ते आम्हाला नाही माहिती, अरे आला कशाला. म्हणजे असे येणारे सुद्धा लोक भरपूर आहेत. आज तुम्ही इथं बसणारा प्रत्येक डिजिटल मीडियाचा पदाधिकारी हा 5,000 लोकांची सभा 5 मिनिटात स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या नावावर घेतोय, हे कधी विसरू नका. लाख लोकांची सभा 10 मिनिटात आपण घेतोय आणि लाख लोक प्रेक्षक ज्यावेळेस आपल्याला व्ह्यूज देतात, भेट देतात, ते फक्त आणि फक्त आपलं ऐकायला आलेले असतात, दुसऱ्यांचं ऐकायला आलेले असतात. ना त्यांना डिजिटली, त्यांना गाडी नाही, काही नाही, फक्त विचाराने ते एकत्र आलेले आहेत. आणि विचाराने एकत्र आलेली माणसं आपल्याला डिजिटल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवायची, बनवायची. आणि यासाठी आपल्याला डिजिटल मीडिया अत्यंत गरजेचं आहे, हे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. आणि म्हणून मी सांगितलं की आपले पदाधिकारी 4 असो की 10 असो, त्याला जास्त महत्व नाही. ते किती क्वालिटीचे आहेत आणि त्याचा ऐकणारा प्रेक्षक किती आहे हे महत्वाचं आहे. आणि म्हणून हे सगळं करण्यासाठी आपल्याला हे काम एकत्रित येऊन करावं लागेल. आज मी तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल, कुठलाही तालुक्याचा अध्यक्ष निवडत असताना, पदाधिकारी निवडत असताना मी स्थानिकच्या मंडळींचा विचार करून ती कार्यकारिणी त्या ठिकाणी जाहीर केली. का केली? कोणी मला विचारलं, टाकण्याचे तुम्ही विचारलं, लोंढ्याचे तुम्ही विचारलं, मोरेचे तुम्ही विचारलं,
की यार तुम्ही तर आमची कार्यकर्ते असेल, तुम्ही तर काय डायरेक्ट केले. का केले? कारण तुम्हाला तिथं काम करायचंय, तुमच्यासोबत चांगले वाईट मुळे तुम्हाला अनुभव आहे, तुमच्या पद्धतीनं तुम्ही निवडलेत ना, आता त्या कामामध्ये कसं राहता कामा. आता तुम्हाला म्हणता येतं का मी तुम्हाला म्हणलो होतो त्याला नका घेऊ, त्याला कशाला माझ्यात दिलं? आता तुम्ही नाही म्हणू शकत का? कारण आता तुमच्या संमतीने ही लोक घेतलेली आहे, तुम्ही सांगितलेली माणसं घेतलेली आहे. आता जर तुमचं काम कमी झालं, तुम्ही जर म्हणले की आता ते काय झालं ते झालं, ते चुकले, कुणाचे? तुमचे चुकले का माझे चुकले? तुमचे चुकले, जबाबदारी तुमची. त्यामुळे काम करत असताना हे काम करणं खूप गरजेचं आहे. आज मी आलो, सदस्य नोंदणीचे फॉर्मही घेऊन आलोय, सदस्य नोंदणी करणं आपल्याला यासाठी गरजेचं आहे. कारण प्रत्येक जण जर म्हणला की मी डिजिटल मीडियाचा पदाधिकारी, आपण कसं ओळखायचं? आपण त्याला मदत करतो. मराठी पत्रकार परिषद पत्रकारांच्या प्रश्नासाठी आवाज उठवते, पेन्शन सुरू केली पत्रकारांना, आणखी नव्या पद्धतीने पेन्शनची काही रक्कम वाढवली होती, ती सुद्धा सरांनी वाढवली. अनेक सवलती आहेत. ॲक्रिडिटेशन कार्डचा प्रश्न आहे, तो सुद्धा सरांनी मार्ग लावलाय. आज त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या परिषदेचे अनेक लोक सदस्य आहेत त्याच्यावर ॲक्रिडिटेशन कार्डसाठी, ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा भाग मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, जसं युट्यूबला डिजिटल मीडियाला शासनाच्या जाहिराती मिळणार आहेत, त्याही पुढची मागणी एस एम देशमुख सरांनी आपल्या डिजिटल मीडियाची वाघमारे सरांनी केलेली आहे की युट्यूब आणि डिजिटल मीडियामध्ये जे काम करतात त्यांना ॲक्रिडिटेशन कार्ड मिळालं पाहिजे. आता आधी स्वीकृती मिळायला पाहिजे. आधी स्वीकृती मिळाल्यानंतर काय होतं हे ज्याला माहिती आहे ना त्याला समजतं. त्याला प्रवासाच्या सुविधा आहेत, त्याला रेस्ट हाऊसच्या सुविधा आहेत, त्याला आरोग्याच्या सुविधा आहेत, त्याला कार्यक्रमाच्या सुविधा आहेत, त्याला मंत्रालयाच्या सुविधा आहेत, त्याला रेस्ट हाऊसच्या सुविधा आहेत. लक्षात घ्या, केवळ सुविधा नाही आहेत, या सुविधेमुळे तो राज्यभर फिरू शकतो आणि आपल्या बातम्या कव्हर करू शकतो. हा त्या मागचा उद्देश आहे. लक्षात घ्या, त्याला पेन्शन सुद्धा मिळते कारण त्यांनी समाजासाठी काम केलेलं आहे, म्हणून त्याला सन्मानाची पेन्शन मानधन त्या ठिकाणी मिळालं पाहिजे, हे त्याचा फायदा आहे. या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा. आणि मग जर आपल्यासाठी संघटना करत असेल, आपले पदाधिकारी आपले नेते करत असतील, तर आपण किती ताकदीने किती जीवाभावानं काम केलं पाहिजे. आज मी ज्यावेळेस जिल्हाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी पाहतो त्यावेळेस मी अंबाजोगाईकडे लक्ष देतो, परळीकडे देतो, केजकडे देतो, दारू. त्यावेळेस मला दिसला पाहिजे तो अंबाजोगाई तालुका, मला दिसला पाहिजे तो केज तालुका, मला दिसला पाहिजे तो परळी तालुका. कुठून दिसणार? कशातून दिसणार? तो दिसला पाहिजे. लक्षात घ्या, जर तुम्ही दिसलात तर लोक आहे म्हणतात, तुम्ही नाही दिसलात तर तुम्ही मेलं तर काय? बऱ्याच दिवसांनी दिसलं नाही, काय झालं का त्याचं? आता काय दिसत नाही, ते गाव सोडून गेला का? ते बोलतं का नाही माणूस? रोज तुम्ही दिसा सोशल मीडियावर, तुम्ही भलेही घरात बसले नाही आणखी पुढे जा, बरोबर आहे का? मग तो विचारतो काय, तुम्ही लय सोशल मीडियावर असता, कुठं कुठं फिरता बघ, तुम्ही फिरताय की? या गोष्टी लक्षात ठेवा. लोक कशावर लक्ष ठेवतात? जे दिसतं त्याच्यावर लक्षात ठेवा, जे दिसतच नाही कसं लक्ष ठेवणार? माझा पेपर खूप मोठा आहे, खूप मोठा आहे, खूप मोठा आहे, पण बातमी जर तुमची बातमीच त्याच्यात येत नसेल तर कशाचं म्हणतात? तुम्ही पेपर घेणार नाही. लक्षात घ्या, म्हणून साप्ताहिक सुद्धा अनेक चालतात, ऑनलाईन पेपर सुद्धा अनेक चालतात. त्याचं कारण काय? त्यात बातमी येते, त्यात बातमी येते म्हणून ते लोक येतात. मग आपण चॅनल करतोय, डिजिटल मीडिया चालवतोय ना, त्यात बातमी आली पाहिजे ना. आज शिंदे साहेब आले, शिंदे साहेब बातमीच नाही. शिंदे साहेब कशाला बघतील तुमचं चॅनल, कशाला बघतील तुमचा पेपर? कारण आमची बातमीच नसते त्याच्यात. पण बातमी येऊ द्या. आणि एखाद्या मोठ्या पेपरचा, मी मोठ्या पेपरचं नाव नाही घेतो, कोणतेही मोठे पेपर, सगळ्यात मोठे पेपर, आपलाही मोठा पेपर असतो, लोकांना वाटतं तो मोठा आहे. पण ठीक आहे, चला मोठ्या पेपरचा पत्रकार आणा, तुम्हाला काय चालू आहे काय नाही, तेव्हा काय नाही चालू. तेव्हा काय होणार? चहा नाही पडणे, कशात चहा काय पण. अरे तुमचे पेपर आमचं काही येतच नाही काय? तुमच्या चॅनल आमचं दिसतच नाही काय? याला या 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 बसा बसा का? अरे तुम्ही आमच्या बातमी न्याय दिला ना, तुम्ही आमचे प्रश्न उचलले ना, हा सन्मान मिळत असतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. पण ही जी सांगड आहे ती तुम्ही घाला. तुम्हाला मी अधिक सांगण्याची गरज नाही, तुम्ही यातलेच. फक्त एक आहे, चॅनल कसं चालवायचं, कसं पुढे न्यायचं, काय दाखवायचं काय नाही दाखवायचं, हे सुद्धा मी तुम्हाला ऑफलाईन बैठकीमध्ये थोड्या वेळात सांगेन. परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या, कायमस्वरूपी डिजिटल मीडिया परिषद यामध्ये आपण सदस्य होतोय, आपण पदाधिकारी होतोय, ही आपल्यासाठी अभिमानाची स्वाभिमानाची गोष्ट आहे. ती अगोदर मनामध्ये पुनगाट बांधा. आज मी इथं आलो, काय येण्याचा योग मिळाला मला? मी डिजिटल मीडियामध्ये काम करतो, जिल्हाधीश म्हणून मिळाला. जर नसतो तर मित्र म्हणून आलो असतो, तिकडे कुठेतरी तुमच्यासोबत गोष्ट असतो. हा सन्मान मान मिळतो या पदावरती मिळतो, या संघटनेत मिळतो. आणि या संघटनेने ठरवलंय, मराठी पत्रकार परिषद, आपल्या पत्रकाराला जर काही अपघातही झाला, त्याच्यावर हल्ला जरी झाला तरी सुद्धा त्याला न्याय आणि बळ हे संघटनेमार्फत मिळालं पाहिजे, ही भूमिका. पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती ही आपल्या मराठी पत्रकार परिषदेनं स्थापन केलेली आहे आणि तो कायदा सुद्धा सरकारला करावा लागलेला आहे. जर आज पत्रकारांच्या अंगाला हात लागला आणि त्याच्यावर जर मारहाण जरी झाली तर त्याच्यावरती पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होतो.
आणि तो गुन्हा साधा सोपा नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. पण आपल्यासाठी काही कायदा बनलेला आहे, आपल्यासाठी काही महत्वाचं आपलं सुरक्षा कवच आपलं बनलेलं आहे हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि म्हणून तो जो सुरक्षा कायदा आहे तो डिजिटल मीडियामध्ये काम करणाऱ्या आमच्या पत्रकार बांधवांना सुद्धा मिळाला पाहिजे, ही मागणी त्या बैठकीत आहे. लक्षात घ्या. आता मोरे साहेबांनी सांगितलं आम्हाला कायद्यात मग काही अडचणी नाही, वकील साहेब आहेत, असायलाच पाहिजे. परंतु त्यासाठी संघटनेनं सुद्धा बळ दिलं पाहिजे आणि ज्यानं कोणी काही केलंय त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आपल्याला सुद्धा संरक्षण मिळालं पाहिजे. आपण 10 जण काम करू, ही एक गोष्ट आपल्यासाठी. आणि दुसरा भाग, जर अपघात झाला, आजारी पडला, निधन झालं, आर्थिक परिस्थिती कमकुवत असेल तर आपली संघटना, आपली राज्याचे पदाधिकारी हे सगळे मिळून त्याला आर्थिक बळ देतात, आर्थिक मदत करतात. हे आपल्या सगळ्यांना आजच्या जगामध्ये कोणी कोणाला पैसे देत नाही, कोणी कोणाला मदत करत नाही. जे करतात ते खरोखर दैवी माणसं असतात, मोठ्या मनाची माणसं असतात. अशी माणसं समाजामध्ये आहेत. परंतु एक संघटना पाठीमागं ताकदीने उभा राहते आणि त्याची आर्थिक परिस्थिती कमी आहे, त्याला आपण मदत करू पूर्णपणाची पाकळी, अशी संघटना आज लाखोच्या संख्येनं म्हणजे लाखो रुपयांच्या पटीमध्ये आपल्या संघटनेनं राज्यातल्या पत्रकारांना मदत केलेली. ते आपल्याला विसरून चालणार नाही. आपल्या जिल्ह्यातल्या सुद्धा अनेक पत्रकारांना त्याचा फायदा झालेला आहे. म्हणून आपली संघटना आपल्या पत्रकार बांधवांसाठी आणि डिजिटल मीडियातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसाठी प्रामाणिकपणे झटते, प्रामाणिकपणे काम करते. म्हणून इथं काम करत असताना प्रामाणिकपणा मनात असेल तर निश्चितपणे काम करा. आणि जाताना एक विनंती करेन, सगळ्यांना सन्मान द्या, अवमान कोणाचा करू नका, सन्मान द्या. या समाजामध्ये असे काही लोक आहेत, कुणी पैशासाठी पळतं, कुणी मानापाण्यासाठी पळतं, कुणी कर्तृत्वासाठी पळतं, कुणी सन्मानासाठी असतं. प्रत्येकाला पैसा लागत नाही, प्रत्येकजण पैशासाठी नसतो, त्याला मान सन्मान पाहिजे. आपले पत्रकार बांधव सुद्धा असेल, प्रत्येकाला काही नाही त्यांना असं वाटतं की आपण सगळ्यांना जाहिरात दिली, हात आपला, तुझी जाहिरात तुला लागली, सन्मान आहे का मला? तुमचा कार्यक्रम आहे, तुमच्या कार्यक्रमाला निमंत्रण आलंय का? चिंतच जर पाहिलं तर पत्रकार निमंत्रणाची गरज नसते, पत्रकार निमंत्रणाची गरज नसते. लक्षात घ्या, पत्रकार मी आहे हेच सांगायचं नसतं मुळात, तर आपल्याला खरी बातमी मिळत असते. एखाद्या कार्यक्रमाला जा, त्यांनी जर निमंत्रण दिले 10 जणांना, जाऊ द्या 10 जणांना, 11 आपण आहे, नाही दिलं आवर्जून जा, आवर्जून जा. ज्यानं नाही दिलं त्याला भेटा, आणि नाहीच भेटता आलं तर दुसऱ्या दिवशी आपल्या बातमीतून त्याला भेटा. 10 जण एकीकडे, तो 11व्याला शोधतो, 11व्याला तो 11व्याला शोधतो आणि त्याच्यानंतर लक्षात येतं सोनार की लोहार की गलती झाली आहे. भाऊ दुसऱ्या कार्यक्रमाला सगळ्यात अगोदर त्याला म्हणतात बाबा या आणि आमची वाट लावू नका. येते की नाही? का? कारण स्वाभिमानी पत्रकारिता केली ना ती अविरतपणे जिवंत राहणार. आणि आज पत्रकारांमुळे समाज संकटात नाहीये शिंदे साहेब, आमचा पत्रकार खूप काम करतो. पण आज ग्रामीण भागामध्ये पत्रकारांना आर्थिक परिस्थिती जी आहे ती घरची चालवायची आहे, शेतीची चालवायची, उद्योगधंदे नाही आहेत, नोकऱ्या नाही आहेत. आमचा पत्रकार प्रामाणिकपणे पळतोय, पण पळून पळून कुठपर्यंत पळणार? त्याला शेवटी पोटही भागायचं, त्याला घरही चालवायचं. यामुळे काही ठिकाणी अडचणी येतात आणि जिथं जिथं कुठं जाहिराती मिळतात तिथं आम्हाला जावंच लागतं, बातम्या द्यायचं तिथं आम्हाला द्यावे लागतं. हे जर सगळं करताना समाज माध्यमांमध्ये आपल्यासारखी जर काही मंडळी असतील जी पत्रकारांच्या पाठीमागं सर्व बळ घेऊन उभा असेल तर निश्चितपणे पत्रकार सुद्धा कुठं कमी पडणार नाही. ही जबाबदारी, ही ग्वाही मी या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी देतो. आणि आनंद या गोष्टीचा आहे, अनेक दिवसापासून अंबाजोगाईला यायचं आहे, परळीला यायचं आहे. मी तर सांगितलं होतं प्रत्येक तालुक्यात जायचं आहे. का जायचं आहे? तिथले कोण आहेत मला बघायचे. आज मी आल्या राखणेजीने विचारलं परळीचे किती आहे, त्यांनी थोडं हलक्या आवाजात सांगितलं मी दोघं, आम्ही दोघं, आणखी एक जण येणार, बाकीचे ते कुठेतरी कामात. लक्षात घ्या, त्यांनी हलक्या आवाजात सांगितलं. मी इकडून लोंढेची बसले होते, त्यांना विचारलं अंबाजोगाईचे किती आले, तेवढे सगळे अंबाजोगाईचे. लक्षात घ्या, बोलण्याच्या पद्धतीमध्ये इथंच जर यांच्यासोबत 10-11 असते ते काय म्हणजे सर माझे 10 ताकद आहे का संघटना, पण तरी सुद्धा मी त्यांचा अभिमान या ठिकाणी बाळगतो. 2 म्हणजे कमी नाही. मी आता सांगितलं एक काय करू शकतो हे लक्षात येत आहे. आज जे इथं घडलं, जे इथं बोललं गेलं, जे कानापर्यंत पोहोचलं, जे मेंदूमध्ये घुसलं ते दोघांच्याच घुसलं. इतरांना काय फायदा होईल याचा? काय होणार नाही. नुकसान कोणाच झालंय? जे नाही आले त्यांचं झालंय. मग संघटनेचा कार्यक्रम जिल्ह्याचा अध्यक्ष या ठिकाणी येतोय, एक काहीतरी प्रोग्राम घेऊन येतोय आणि त्यावेळेस तुम्ही जर वेळ देत नसाल तर ही खंतीची बाब. हे आपल्या संघटनेत चालत नाही. 365 दिवस तुम्ही तुमच्यासाठी आम्ही आहे, पण ज्यावेळेस आपण काहीतरी प्रोग्राम घेऊन येतो त्यावेळेस मात्र तुम्ही उपस्थित राहायला पाहिजे. तो प्रोग्राम काय तो स्वीकारला पाहिजे.
त्यात काही वाटत असेल कमी जास्त पण तुम्ही सूचनाही केल्या पाहिजे, म्हणजे आपल्याला तो बदलता येईल, तो नियोजन करता येईल. मी व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज टाकून बैठक घेत असतो का? माझ्यासोबत पैकी अनेकांना माहिती आहे, पण मी टाकत होतो मेसेज. तिथे जर आमचा ग्रुप आहे जिल्ह्याचा, मी त्यात मेसेज टाकला मला दौरा करायचा कधी करू, बरोबर असं टाकला ना? बरोबर. आम्ही पाहिलं याच्यात जिवंत किती आहे. जे जिवंत होते त्यांचे नाव घेऊन मी सांगितलं जिवंत झाले, बरोबर ना? सक्रिय, हे सक्रिय झाले ग्रुपवर, हे सक्रिय झाले. लक्षात येईल का सांगतो, मला दौरा करायला तुम्ही करणार, मला ज्या वेळेस मी येणार, पण तुमच्यापैकी कोण किती उत्साही आहे मला कधी कळत, चाचणी घेतल्याशिवाय कळत काय नाही. मग मी पाहिलं त्यात कोण कोण आहे. एवढंच नाही, मी प्रत्येक तालुकाध्यक्षाला वैयक्तिक एक एक मेसेज पाठवले. तुम्ही बालाजीला होते ग्रुपमध्ये, तुम्ही ग्रुपमध्ये सक्रिय व्हा, ग्रुपमध्ये चर्चा सुरू आहे, सगळ्यांना पाठवली, यांनाच नाही. आजची पाठवतेपर्यंत पाठवली तिकडे. मला डाक्यांचा मेसेज आला, सर मी नेहमीच सक्रिय असतो पण मी बालाजीला आलोय. म्हणलं वैयक्तिक तो तुमच्यासाठी नाही, सगळ्यांसाठी आहे. लक्षात घ्या, त्यानंतर किती जण सक्रिय झाले ग्रुपवर आणि त्यांच्या प्रतिक्रिया आहे. मग काय असतं, आपण ज्यावेळेस संघटनेत काम करतो ना त्यावेळेस काम करणारे कोण आहे हे आपल्याला शोधावं लागतं. मी म्हणणार नाही बाकीचं काम करणार नाही, पण काम करणारे कोण आहेत ते शोधावं लागतं. उत्साही कोण आहे हे शोधावं लागतं. आपल्याला नियोजन करताना कोणावर जबाबदारी द्यायची हे शोधावं लागतं, बरोबर आहे की? हे सगळं शोधलं तर लक्षात येईल ना संघटना कुठे चालली, मधून चालली. हे चला आपल्याला जायचंय औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला, हो सर. कुठे यायचंय, गेवरेला, आलो सर. आणि सकाळी मी एकटाच गाडी घेऊ, कोणीच नाही. असं झालं तर काय करायचं, अवघड होईल ना, होईल की नाही? ज्यावेळेस मला वाटेल की हा चलो आपण बोललो, हे 10 जण येणार, ज्यावेळेस मला वाटेल ना हे 10 जण येणार, त्यावेळेस मी काय करणार, समोरच्याला बोलणार ना, जिल्ह्यातल्या आमच्या 100 पदाधिकारी येतील. अरे कुठून येतील, आले पाहिजे. आज मी ज्यावेळेस कॉन्फिडन्स देशमुख सर मला विचारते जिल्ह्याची काय स्थिती आहे, मी काय सांगणार, जे आहे ती सांगणार. वाघमारे सर मला विचारते काय झालं अंबाजोगाईला, मी काय सांगणार, जे आहे ते सांगणार. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि मग ज्यावेळेस आपल्याला काहीतरी कार्यक्रम घ्यायचा जिल्हा स्तरावर, मला कार्यशाळा घ्यायची, कार्यशाळा कोणासाठी घ्यायची, डिजिटल मीडियाच्या पदाधिकाऱ्यासाठी. काय त्या कार्यशाळेमध्ये सक्षम करण्यासाठी आपल्यापैकी काही जर अनुभव असेल तर त्यांचंही मार्गदर्शन आपण तिथे घेऊ ना, पण हे एकमेकांना घेतल्याशिवाय चालणार नाही. आणि म्हणून अधिवेशन आपल्याला घ्यायचं आहे, कसं घ्यायचं आहे, कुठं घ्यायचं आहे याचा निर्णय आम्ही पण लवकर करतोय. आज मी धारूरवाडा इकडे बोललो होतो, पण धारूरच्या अध्यक्षांनी मला सांगितलं सर आम्हाला केस जवळ पडतंय, आम्ही तिथं आलं तर चालेल का? आनंद वाटला मला. कुणीतरी म्हणलं की मी इथं आलं तर चालेल का? बरोबर ना, त्यांना जे सोयीस्कर आहे तेच करा. पण आता जर तिथं नाही आले तर आता जबाबदार कोण आहे ते, कारण तुम्हाला जे पाहिजे तुम्ही म्हणताय तुमच्या पद्धतीने देतोय, पण तुम्ही ते केलं पाहिजे. हे जर आपण करू तर निश्चितपणे आपल्याला यश आहे. आज सगळे पदाधिकारी आपले उत्साहानं काम करतात जिल्ह्यामध्ये. कोणी इकडं तिकडं मनस्थिती होत असते माणसाची, लक्षात घ्या. सत्तांतर जसे होतात ना तसे काही इकडून इकडं पळतात, त्याच्या बातम्या आपणच देतो ना बातमी, हा फुटला तो गद्दार निघाला वगैरे देतो ना आपण. आपल्या संघटनेत तसं नव्हतं. संघटना भूलभुलया अनेक आहे, काम करणारी मंडळी आपल्या आजूबाजूला अनेक आहे, परंतु जीवभावाची आणि जीवाला जीव देणारी संघटना मराठी पत्रकार परिषद आणि डिजिटल मीडिया परिषद आहे. हे मनाशी पुंगार बांधून आज तुम्ही सगळेजण एकत्र आहे म्हणून हा कार्यक्रम इथे येतो. कधी इकडे तिकडे जाण्याचा विचार करू नका. इकडे मग मला मान नाही भेटला, हे मला पद नाही भेटलं, ते मला द्यायला लागले, हे द्यायला लागले. अरे मग आपणच ते करायला लागलो. 4 स्तंभाने 3 स्तंभावर काय बोलावं हे नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. हा खरंच जर कोणी आपला अपमान करत असेल, कुणी जर आपल्याला जाणीवपूर्वक टाळत असेल तर आपल्याकडे अनेक माध्यम आहेत ना. जिल्हाध्यक्षांना बोला, जिल्हाध्यक्ष जर तुम्हाला संधी देत नसेल विभागीय अध्यक्षाला बोला, प्रदेशाध्यक्षांना बोला, की यार साहेब हे आमचं असं होतं, पर्याय निघत असतो. पण इकडं तिकडं टू माइंड कुणी व्हायचं नाही. एकत्र राहायचं, एकत्र काम करायचं, उत्साहानं काम करायचं. माझं आज भाग्य आहे की आज आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित आहोत. आज मोरेजींचा वाढदिवस सुद्धा आपण या ठिकाणी साजरा केला. आज पत्रकारांवर प्रेम करणारी मंडळी सुद्धा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिली. गायक भेटले, कलाकार भेटले, पत्रकार भेटले. आणि पत्रकार हा मुख्य कलाकार असतो हे कधी विसरायचं नाही. जर आपल्यामध्ये कलाकार असेल तरच आपण हे सगळं करतो. आपल्या लोक म्हणतात सुद्धा हे बाबा ते कलाकार आहे बरं का, म्हणतात ना ते बाबा त्याला पुढे घे चहामध्ये होते ते कलाकार आहे. कलाकार असल्याशिवाय प्रेक्षक टाळ्या वाजवत नाही. म्हणून आपल्याला कलाकाराच राहावं लागेल आणि आपली कला आपल्या माध्यमातून दाखवावं लागेल दुसरं आहे ना. मग यूट्यूब चॅनल असेल किंवा काय असेल,
हे प्राधान्याने आपण या ठिकाणी काम करावं ही कळकळीची विनंती करेल. माझ्या बोलण्यातून काही शब्द चुकीचे गेले असतील, कदाचित आपल्याला कुठं खटकले असतील, मी ते माझे परत घेतो. तुम्ही स्वीकारू सुद्धा नका, कारण जे काही घेता येत असेल ते निश्चितपणे स्वीकारा, ते मात्र सोडून देऊ नका. कारण पुन्हा पुन्हा त्या गोष्टी माझ्याकडून सुद्धा केल्याची काही खात्री नाही आहे. आज आपण इथं एकत्रित आलोय, सदस्य नोंदणी आपण करतोय, नियुक्तीपत्र आपण पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती तर मी तिथूनच केलेलं आहे, न पाहता केलेलं आहे. कारण ज्या अध्यक्षांनी ते नावं दिली त्या अर्थी ती लोकं चांगली आहेत असं मी समजतो. कारण ज्या अध्यक्षांना मी निवडतोय ती चांगली आहेत, त्यांनी निवडलेली माणसं सुद्धा चांगलीच असतील. असं जर आपण गृहीत धरलं तर सगळं काही चांगलं होत असतं. नाही तर तो नको हा नको म्हणलं असं तर आपली गडबड होईल. पण आज एक गोष्ट लक्षात ठेवा की जिल्ह्यामध्ये काम करत असताना आपल्या बातम्या येऊ द्यायचा, डिजिटल मीडियाचे उपक्रम घेत चालू, वृक्षारोपण होत असेल, आरोग्य शिबिर होत असेल, कुणाचा सांस्कृतिक कार्यक्रम असेल, डिजिटल मीडिया त्याच्यामध्ये संयुक्त विद्यमाने तो कार्यक्रम घेऊ शकतो का, हे प्रामुख्यानं करा. अनेक वेळा आपण आर्थिक परिस्थिती म्हणून नाही करू शकत, पण प्रसिद्धी आपल्याकडे म्हणून तो आपल्यासोबत करू शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या. आर्थिक परिस्थिती आपल्याकडे नाही म्हणून आपण कार्यक्रम, आता आपल्याला सन्मान करायचा, पुरस्कार द्यायचे, सत्कार करायचा, पण त्याचा खर्च 10-15 हजार येत असेल तर तो 10-15 हजार करायचा कुठून, हा प्रश्न आपल्यासमोर असतो. आणि मग तो जर असेल तर कुणी जर म्हणत असेल की आम्ही कार्यक्रम घेतो पण आम्हाला ते घेता येत नाही, आपण घेऊ, आपण तुम्ही दोघं मिळून घेऊ, तुम्ही खर्च करा आणि बाकी नियोजन करू, है ना. पण कार्यक्रम होत राहील, डिजिटल मीडिया येत राहील. आम्हालाही वाटतं की आमच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली काहीतरी होतं. ते जर झालं प्रदेशाध्यक्षाला वाटतं की हा बीड जिल्ह्यात काहीतरी चालेल, कारण हा जिल्हा त्या दोघांचा आहे, आपण त्या दोघातले. इथं जे दिसतं ते बाकीच्या जिल्ह्यात जातं. राज्याचा मोठा ग्रुप आहे आपला, हजारो सभासद आहेत त्याच्यावरती. मराठी पत्रकार परिषदेचा ग्रुप वेगळा आहे, डिजिटल मीडिया परिषदेचा वेगळा आहे, हल्ला कृती समितीचा वेगळा आहे, सगळे वेगळे ग्रुप आहेत. त्यात आपली बातमी जाते. ज्यावेळेस माझ्याकडे येते त्यावेळेस आम्ही त्याचे सदस्य, आम्ही त्याच्यामध्ये ज्यावेळेस ती बातमी टाकतो ते जिल्ह्यातले कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांना दिसतात. आणि बीड जिल्ह्यात जरी असं झालं तर त्या जिल्ह्यामध्ये ती चळवळ काय असते सुरू असते. ही गोष्ट आपण कधी विसरायचं नाही, मागं कधी पडायचं नाही, कमी पडायचं नाही. काही अडचण आली कधी विचारायचं आणि एकमेकांच्या पाठीशी मात्र खंबीरपणे उभा राहायचं. ही भूमिका घेऊन आपल्याला या पुढच्या कालावधीमध्ये चालायचं. अधिक लांबलं परंतु लांबू द्या. आलोच त्याच्यासाठी कार्यशाळेचा विषय आहे तो मला वाटतं आपण ऑफलाईनमधून बाकीचे ज्यावेळेस जातील त्यावेळेस आपण डिजिटल मीडियाची पदाधिकारी बसून आपण त्याविषयी चर्चा करू. परंतु आज आपण जशा पद्धतीने एकत्र आहोत तसं या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपण एकत्र यावं आणि डिजिटल मीडिया अंबाजोगाई डिजिटल मीडिया परळी हा त्या ठिकाणी दिसावा. निश्चितपणे यानंतर मी पुन्हा परळीला जाणार आहे, कारण परळीचे पदाधिकारी मला भेटणं खूप गरजेचं होतं. कदाचित दुसऱ्या वेळेला मी तिथं पण जाईल, आजचा योग नाही. आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला, बैठकीमध्ये आपण सहभागी झाला, तर म्हणजे यानंतर आपली बैठक होईल, आपल्या चर्चा होईल. काय तुमचे प्रश्न काही अडीअडचणी असेल तर निश्चितपणे माझ्याशी शेअर करा. आणि मराठी पत्रकार परिषदेचे जे पदाधिकारी आहेत, जे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत, त्यांच्यासोबत सन्मानाने एकमेकांना जुळून घ्या, कारण ते ज्येष्ठ बांधव आहेत, आपल्या फादर बॉडीतले पदाधिकारी आहेत. काही असेल जमत असेल, तत्व जमत नसतील हरकत नाही, फक्त एकमेकांना विचारून सगळं जर चांगलं घातले तर आपला कार्यक्रम चांगला होत असतो. कदाचित त्यांना सुद्धा आता गरज पडत असते एकमेकांची, कारण डिजिटल मीडिया हा लगेच जातो. कारण आजची बातमी उद्या प्रेस मीडिया येईल, आपली बातमी आत्ता येते, सरांनी तर लाईव्ह केले. या पद्धतीचा कार्यक्रम आपला होईल. पुनश्च एकदा आपण सर्वजण असेल त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो, सन्मान केला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि उपस्थित राहिलेल्या आपल्या पत्रकार संघाच्या कार्यक्रमात शिंदेसाहेब असतील, कांबळेसाहेब असतील यांचे सुद्धा मी जिल्हा कमिटीच्या वतीने या ठिकाणी आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.